तर मग एकदाचं ठरलं, आज ट्रॅकिंगला बऱ्याच दिवसातनं जायचं. मग काढली गाडी आणि निघालो हरिश्चंद्रगडला. गाडी चालवताना असा आनंद यायचा. घनदाट दोन्ही साईडनं जंगल आणि सुंदर पाऊस चाललेला. आणि शेवटी आम्ही पोहोचलो हरिश्चंद्राच्या गडाच्या पायथ्याला आणि मग सुरू केलं ट्रॅकिंग आम्ही. अतिशय सुंदर असा हा गेट आणि या गेटमधून आम्ही एंट्री केलेली. परंतु रिमझिम पावसाच्या सरी बरसतच होत्या. जसजसं पुढं जाईन तसं पाऊस वाढत होता आणि पाऊस पाहून मग आम्हालाही जोश आला. बघा आमचे जवान कसे मग एक चढ एक सगळे बाहेर पडायला लागले. याच पद्धतीने आम्ही हा ट्रॅक सुरू केलेला सुंदर अशा पावसाच्या वातावरणात. काही जणांनी रेनकोट घेतले आणि काही जण असेच एन्जॉय करत आम्ही वरती ट्रॅकिंग सुरू केली. ट्रॅकिंग सुरू केल्या पाटील सरांचा मोह काय आवरलाच नाही. पाटील सर म्हणले, थांबा थांबा, मी तुम्हाला थोडंसं काहीतरी सांगतोय. आणि केलं सुरू सांगायला लेक्चर आम्हाला. आणि सांगायला लागले की वर जाताना व्यवस्थित जा, पाऊस आहे, पाण्याचे दिवस आहेत, जास्त रिस्क घेऊ नका. मग त्याच पद्धतीने आम्ही पण सर्वांनी पाटील सरांनी सांगितलेल्या पद्धतीने या गोष्टी फॉलो केल्या. आणि मग त्यानंतर असं ठरलं की व्यवस्थित जायचं, कुठंही रिस्क घ्यायची नाही. आणि हाच पाटील सरांचा कानमंत्र घेऊन मग आम्ही काय झालो, तिथनं रवाना झालेलो आहे. मग या पद्धतीने आम्ही पुढे रोड चालायला किंवा ट्रॅक करायला सुरुवात केली. अतिशय सुंदर हा ट्रॅक. पाऊस एवढा तर होता एकदम मस्तपैकी. मग पुढं गेलो की एक बोर्ड दिसला आणि त्या बोर्डवरती हरिश्चंद्रगडाची सर्व माहिती दिली होती. पुढं गेलो आणि डोळ्याचं पारणं फिटन असा हा धबधबा पाहायला भेटला. अतिशय सुंदर हा धबधबा. वरती चढताना पुन्हा शिडी आणि शिडीवरनं जाताना तर अजूनच वेगळं फील झालं, की असं वाटायला लागलं की आम्ही कळसुबाईला चाललो आहे. आणि वरती आल्याच्यानंतर हा खालच्या गावाचा व्ह्यू पाहू शकता, किती सुंदर असा दिसतो आहे. हा व्हिडिओ थोडासा धुरकट आला आहे, कारण काय होतं, धुके जास्त असल्यामुळं क्लॅरिटी येत नव्हती. मग हा धबधबा पाहून पुन्हा आम्हाला तिथं फोटो काढण्याचा किंवा फोटोशूट करण्याचा मोह काय आवरलाच नाही. आणि संडे असल्यामुळं गर्दी पण भरपूर होती. भरपूर लोक ट्रॅकिंगला आले होते. जसं जसं पुढं जायला लागलो तसं एका पहाडाच्या कडेने हा रोड आणि बॅरिकेड लावलेलं आणि साईडला बघत असताल एक नेट बांधलेली आणि तिथं नेटमध्ये मकाची कणसं सुंदर देत होतं. पुढं आम्ही चालत गेलो. अतिशय हा कडेकपाऱ्यातनं सह्याद्रीच्या कुशीत बसलेला हरिश्चंद्रगड. आणि पुढं गेलो तर असा मोठा हा वॉटरफॉल होता. तो पाहून मोह काय आवरलाच नाही. जसं पुढं जाईन तसे कंटिन्यू एक 10 ते 15 फुटाला हे वॉटरफॉल बघायला भेटत होते आणि डोळ्याचं अक्षरशः पारणे फिटत होते. आणि अतिशय अरुंद वाटण त्या वाटेतनं आम्ही पुन्हा एकदा वॉटरफॉलच्या खाली पाण्याचा भिजण्याचा आनंद घेतला. पाटील सर तर बाहेर निघायचं नावच घेत नव्हते आणि त्याचबरोबर राहुल पण तिथं बसला. आता चालून आम्ही भरपूर वरती आलो होतो आणि पावसानं भिजलो होतो, थंडी पण वाजत होती, भूक पण लागली होती. आणि मग दिसले मकाची कणस. आता काय मोह आवरलाच नाही मकाची कणसं खाण्याचा. मग पुन्हा आम्ही मस्त बॉईल केलेले मकाची कणसं सर्वांनी घेतले आणि ते खाण्याचा आनंद घेतला. अतिशय सुंदर आणि रुचकर लागत होते. लिंबू मीठ चटणी लावून हे कणस ते खाल्ले. आणि त्याच्यानंतर मग आता अजून भरपूर अंतरावरती जायचं होतं. पुन्हा पुढे चालण्याचा प्रयत्न सुरू करायचा होता आम्हाला. पण मकाची कणसं खाताना अतिशय रुचकर अशी मकाची कणसं. आणि तो मकाची कणसं खाऊन आम्ही नंतर वरती पोहोचलो. आणि हे मंदिर अतिशय धुक्यात आणि एकदम जुनं असं मंदिर, की एकदम जुनं, की त्याच्यावरती कलाकृती पाहिली तर अतिशय त्या मंदिराच्या किंवा कलाकृतीच्या मोहात पडतं. अतिशय सुंदर असे ज्योतिर्लिंग शिवशंकराचं मंदिर आहे. आणि या मंदिराच्या आसपास एक छोटे असे मंदिर आणि भरपूर गर्दीवर जमलेली होती. पाहू शकताय गर्दी किती आहे ती अतिशय. आणि हे मंदिरात इथून आम्ही दर्शन घेण्यासाठी आतमध्ये जाण्यासाठी काय केलेले, आतमध्ये जाण्याचा प्रयत्न केलेला. सुंदर असं मंदिर होतं. लाईन थोडीशी लागलेली होती, थोडासा विरंगुळा झाला, पण त्या निसर्गाच्या सानिध्यात थांबण्याचा आनंद वेगळाच वाटत होता. धुकं सुंदर पडलेलं होतं. पाऊस पण सुंदर चाललेला होता. आणि मग नंदीचं दर्शन घेऊन पुढं आम्ही काय केले, आतमध्ये जाण्याचा प्रयत्न केला. अतिशय सुंदर हा नंदी पण, जो की शिवलिंगाच्या समोर आहे. दर्शन घेऊन मग आम्ही हे बांधकाम बघत बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. अतिशय सुंदर असं बांधकाम पाहू शकता तुम्ही, किती सुंदर असं कोरीव काम आहे. हे बांधकाम पाहून मग आम्ही पुढं बाहेर निघलो. बाहेर निघाल्याच्या नंतर असं कोरलेलं होतं आणि त्या कोरलेल्यामध्ये एक रूम बनवली होती, बंदिस्त रूम होती. कशाची होती काय समजलं नाही, परंतु मग आम्ही तिथले एक कलाकृती पाहण्याचा प्रयत्न केला. भरपूर लोक होते, फोटो काढण्याचा सर्वांचाच मोह होता आणि आम्हाला बी वाटायचं फोटो काढावं. मग गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि गणपती बाप्पांकडून आशीर्वाद घेतले. अतिशय सुंदर अशी गणपती बाप्पाची मूर्ती या मंदिराच्या तिथं बाहेरच्या बाजूला बसवलेली किंवा सुंदर अशी कोरीव काम केलेली मूर्ती. दर्शन घेऊन आम्ही मग पुन्हा चालण्याचा प्रयत्न केला. तर एक बाराव दिसला आणि त्या बारावामध्ये तिथं जवळजवळ 10 ते 12 सगळे पिंड येतात भगवान शिवच्या, सगळे लिंग तिथं मांडलेले येतात.
आणि त्या ज्योतिर्लिंग पाहून मग पुन्हा एकदा बाहेरच्या साईडला एक गणपतीचं छोटंसं मंदिर आहे. अतिशय जुनं मंदिर आहे आणि शिळांमध्ये कोरीव काम केलेलं असं मंदिर आहे. पण ब्राह्मणे सरांना काय मोह आवरलाच नाही. ते शिवशंकर झाले आणि जपच करायला लागले लगेच. बळच त्यांना तिथनं उठवलं आणि पुढं जायचं होतं आम्हाला कुठं, की एका भलं मोठं शिवलिंग पाहण्यासाठी. शिवलिंग पाहण्यासाठी गेलो, पण पावसाचा जोर वाढलेला होता. पाणी पण जास्त वाहत होतं. पलीकडे जायला पण भीती वाटत होती. मग हळूच आम्ही तिथनं काय केलेलं आहे, पास करून आतमध्ये गेलेलो. तर पाहू शकता आतमध्ये 4 स्तंभ होते आणि 3 स्तंभ तुटलेले आहेत आणि एका स्तंभावरती हे पूर्ण बांधकाम स्थिर आहे आणि त्यामध्ये एक मोठी शिवशंकरांची मूर्ती आहे. पाहू शकता अतिशय सुंदर असे हे आणि इथं प्रत्येकजण आलं की या ज्योतिर्लिंगाच्या मोहात पडतो. अतिशय भलं मोठं ज्योतिर्लिंग आहे. असं म्हणतात की एक स्तंभ तुटल्याच्या नंतर या पृथ्वीचा अंत होईल. ते पाहून मग आम्ही शेवट कोकणकडा पाहण्यासाठी आलो. कोकणकडा पाहण्याचा मोह तर काही आवडलाच नाही. कारण तिथं इतकी गर्दी होती की अतिशय गर्दी, परंतु समोरचा कोकणकडा काहीच दिसत नव्हता. मग आम्ही तिथं झाडाच्या फांद्या आणि रुमाल टाकल्याचा प्रयत्न केला. फांदी टाकली की ती रिटर्न यायची. इतकं सुंदर असं क्लायमेट आणि हे पाहिल्याच्या नंतर तर अजूनच आम्हाला असं वाटलं की आपला ट्रॅक खरंच सार्थ झाला. अतिशय सुंदर वातावरणात आम्ही हा ट्रॅक पूर्ण केलेला आहे आणि पाहू शकता भरपूर पाणीच पाणी झालेलं होतं. एवढा पाऊस चालू होता की सर्व दिशेनं पाणी. कोकणकडा पाहिल्याच्या नंतर मग आमचा ट्रॅक पूर्ण झाला आणि आम्ही खाली उतरण्याच्या दिशेनं निघायला लागलो. वर जाताना जेवढा उल्हास होता, आनंद होता, खाली येताना पावले तेवढीच रेंगाळलेली होती. कारण आमचा ट्रॅक फिरून पूर्ण झालेला होता आणि आता आम्हाला परतीच्या पावलांनी पुन्हाहून खाली निघायचं होतं. त्यामुळं मन थोडंसं नाराज झालं होतं. परंतु मित्रांनो, हा ट्रॅक जर करायचा असेल तर बिनधास्त जावा. इतका सुंदर ट्रॅक आहे की अक्षरशः तुम्ही सह्याद्रीच्या किंवा निसर्गाच्या मोहात पडताना असा हरिश्चंद्रगडाचा ट्रॅकिंग करून आम्ही एकापाठी एक सर्वजण उतरत होतो. जाताना जो जोश होता, येताना थोडा कमी झाला होता आणि येताना पाहिलं तर पाण्याचा प्रवाह जास्त तेज झालेला होता किंवा वाढलेला होता. अशा पद्धतीने आम्ही आमचा ट्रॅक पूर्ण करून पुन्हाहून खाली उतरण्याच्या दिशेनं निघालो. एक चढ एक वॉटरफॉल दिसत होते आणि पुन्हा एकदा हा वॉटरफॉल दिसलेला. या ठिकाणी पाहू शकता अतिशय सुंदर असा हा वॉटरफॉल. इथेही फोटो काढण्याचा किंवा शूट करण्याचा मोह काय आवरला नाही. अतिशय सुंदर अशा वातावरणात हा ट्रॅक जवळजवळ आम्ही कंप्लीट केलेला होता. आता परतीच्या वाटेकडे आम्ही निघालो होतो आणि एकापाठी एक गाड्या काढून आम्ही आमच्या गावी येण्यासाठी किंवा घराकडे येण्यासाठी रवाना झालो. परंतु गाडीत येताना हे पुन्हा निसर्ग असा सुंदर दिसत होता की त्याचं शूटिंग किंवा फोटो करणं गरजेचंच वाटायचं. कारण पाहू शकता वॉटरफॉल, एवढे वॉटरफॉल बघितले